नमस्कार सर्वांना. आपण आज रस्सा पोहे बनवणार आहोत. हे बघा आमटी पण म्हणतात कोणी-कोणी, पण मी रस्सा म्हणते तुम्हाला लक्षात येण्यासाठी. त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे तोडून आणि आता कढीपत्ता पण घेणार आहे. ते बघा बीट छान उगवले आमच्याकडं. मी हे ऑनलाईन मागवलेलं होतं बीट. असे 2-4 रोपं मी खोचून बघितले छान आलेत बरं का ते. इकडं मी पूर्ण तयारी केलेली होती. आता कढई आपली गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये असं आपल्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी पण तेल टाकू शकता. कारण हा रस्सा आपण पोह्यावर खाणार आहोत. त्यामुळे तो तेलकटच असावा किंवा तर्रीदार असावा असं काही नाही आहे. आणि आवडत असेल तर करूही शकता. ह्याच्यामध्ये मी सगळं साहित्य वाटण वाटलेलं आहे. त्याच्यामध्ये अद्रक आहे, थोडासा लसूण आहे, पुदिना आहे आणि टोमॅटो, कांदा टाकलेला आहे. त्याचं हे वाटण आहे ते मी छान परतून घेतलं आणि मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकलेले आणि त्यात पाणी टाकलं. गरम पाणी वापरले कारण गरम पाण्याने चव छान येते. हे बघा इकडं मग मी पोह्याची तयारी केली. याच्यामध्ये पूर्ण साहित्य टाकलेले कट केलेलं. त्याच्यामध्ये शेंगदाणे आले, आपली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदा कट केलं आहे. असं छान परतून घ्यायचं आहे. आणि इथंसुद्धा कोणाकोणाला जास्त प्रमाणामध्ये तेल आवडतं पोह्यामध्ये बरं का. तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. मी ह्या फोडणीमध्येच हळद टाकते अशी, म्हणजे छान असा रंग येतो पोह्याला. असं मस्त परतून घ्यायचं आहे. आणि एक छोटीशी टिप आहे, की जर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा टिपका जर टाकला, 1 चमचा, 1.5 चमचा, पोहे अजून मऊसूद होतात बरं का आणि खूप वेळ मऊ राहतात. हे बघा इथं असे पोहे मी सगळे मिक्स करून घेते. याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकायची आपल्या आवडीनुसार. हे आता 6 जणांचे पोहे आहेत त्यामुळं जरा जास्त आहेत. जरा हलवायला थोडासा प्रॉब्लेम येतो आहे कारण कढई थोडी लहान पडते असं वाटतंय बरं का. असं छान हळूवार असं हे करून हलवून घ्यायचं आहे. ते लाईटचं असल्यामुळं जरा जपूनच करते मी. शेगडीवर कढई असल्यामुळे. बघा असं मस्त हे करून घ्यायचं. शेगडीचं आता बाहेर पाऊस वगैरे असेल किंवा आता ते सिलेंडरचा तुटवडा आहे बरं का. लवकर सिलेंडर मिळत नाहीत इकडं. मग त्याच्यासाठी आपलं शेगडीचा वापर बरा पडतो. हे बघा असं मस्त हलवून घ्यायचे आणि छान रंग येईपर्यंत परतायचे पोहे आणि याच्यावरतीच अशी मस्त आपण आणलेली ताजी ताजी कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे. हे बघा मी आता हे नैवेद्यासाठी ताट देते. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग सगळेजण पोहे खातील. घेतले बघा आता मी असे छान हलवून घेतलेले आहेत पोहे. आता अशाच रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी शेअर करत जाईल. बघा आपलं रस्सा पोहे कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा.